सलामीची जोडी आपण पाहतोय, एका बाजूने ऋतिक कुमार, दुसऱ्या बाजूने भरत टिंगरे. दोन फलंदाज सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. तर गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती विकास राठोड हा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती जो दाखल होताना पाहायला मिळेल. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे असणार आहे. त्यामुळे पहिले 4 षटक 20 मिनिटांच्या आतमध्ये संपवणं गरजेचे आहेत. अन्यथा 5व्या षटकासाठी एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. दुसऱ्या सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर बराचसा तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पंचांनी जमिनीला समांतर हात केलेत आणि कळवलाय हा चेंडू खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा जो मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. अतिरिक्त अवंतर धाव आणि अतिरिक्त अवंतर धावेच्या मदतीने संघाचं खातं ओपन झालंय, संघाचं अकाउंट ओपन झालेलं आहे. धपलकावरती एक धाव, धपलकावरती बिना गाड्याच्या मोबाईलमध्ये. गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. पुन्हा दा हा चेंडू पंच केलाय डीप पॉइंट मध्ये. चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे. मिळतात धावा 4. येतोय सनसनी चौकार. चौकार जर पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ते येताना पाहायला मिळाला. 4 धावा जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संघाचा फलक पुढे घेऊन जाणार आहे. धपलकावरती 5 धावा आहेत. हा चेंडू स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता, परंतु यावेळी वेग वाढवलाय. चांगल्या टप्प्यावरती बाजू चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पडलाय आणि तितक्याच वेगाने इष्टरक्षकाच्या दिशेने देखील चेंडू मार्गस्थ झाला. मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. भरत टिंगरे आपण पाहतो ऑन स्ट्राईक. एक चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. आक्रमक पवित्राने मात्र सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. एक मोठा धाव फलक मैदानाच्या आतमध्ये उभा करण्याचा प्रयत्नामध्ये पहिल्याच बॉलवरती खेळलेला हा चौकार. गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा तयार. पुढचा चेंडू पुढे सरसवत. यावेळी फटका खेळायचा होता, फटका फसला. चेंडू हवेत, परंतु कोणताच क्षेत्ररक्षक तिथे पोहोचू शकला नाही. कोणताच क्षेत्ररक्षक पाहतो तिथे मैदानाच्या आतमध्ये पोहोचू शकत नाहीये. आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तिथे सागरला आपण पाहतोय. सागर आंगणे क्षेत्ररक्षण करतोय. बराचसा प्रयत्न त्याने केला, परंतु तो दूरवरती राहिला. त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये चेंडू फील्ड केला जाईल. तो पर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झालेल्या आहेत आणि 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड वाढतंय. धपलक पुढे जाईल. धपलकावरती 7 धावा. हा चेंडू गॅप मध्ये खेळलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या दरीमध्ये चेंडू पाठवला डीप एक्स्ट्रा कव्हरला सीमा पार. मिळतील धावा 4. येतोय चौकार. गोलंदाज पुन्हा यावेळी सॅक्रॉस द बॅट मात्र डीप स्क्वेअर लेग मध्ये यावेळी केलाय प्रहार. चेंडू जाईल सीमारेषे पार. मिळतील धावा 4. लागोपाठचा दुसरा चौकार. 2 चौकार आपण पाहतो लागोपाठच्या 2 चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये आलेले. त्यानंतर आपण पाहतोय स्कोर कार्ड जे पुढे जाऊन पोहोचेल धपलकावरती 15 धावा. धपलकावरती पहिलं षटक आपण पाहतो विकास राठोड हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये टाकत असताना त्याच्यावरती मात्र प्रचंड मोठा हल्ला केला. प्रचंड मोठे प्रहार केले जातात. पहिल्या षटकामध्ये मात्र धावफलकाने बराचसा वेग प्राप्त केलेला आहे. अजूनही एक चेंडू या षटकातील मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. तो चेंडू घेऊन मात्र गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवरती आता धावतोय आणि ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये फलंदाज भरत जोपापाते पुढे सरसबत खेळायचं होता. बॅटशी कडा एस्टनच्या मागे टिपला तिथे जाईल. विकेटचं पतन. पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये झालाय बाद. पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी मात्र इथे फोडली जाईल. त्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो शुभम. शुभम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिल्या षटकाचा खेळ देखील संपलाय. 15 धावा त्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम वेळ वाचवणं तुम्हाला गरजेचं आहे. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे असणार आहे.
गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक पहिलं, सांघिक पॉवर प्लेचा दुसरा षटक घेऊन माऊली गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. ज्ञानेश्वर अर्थात माऊली आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्कवरती. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. पहिला चेंडू, पहिला चेंडू जागेवरती स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पाठपात्र वेगाने फिरवली, परंतु चेंडू आपण पाहतोय शरीरापासून बराचसा लांब ठेवलाय. नक्कीच आपण पाहिलं तर पाठ आणि बॉलचा संपर्क मैदानाच्या मध्ये होऊ शकेल नाहीये. आणि मैदानाच्या मध्ये पाहतो पहिला चेंडू माऊलीचा डॉट मैदानाच्या मध्ये येताना पाहायला मिळेल. भरतने चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला, षटकार चौकारांनी मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न त्याने केला. 3 चौकार भरतच्या पाठपासून आपण पाहिले, परंतु शेवटच्या चेंडूवरती तो मैदानाच्या मध्ये बाद झालेला आहे. हा चेंडू मात्र डीप मिड विकेट मध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल तोपर्यंत मैदानाच्या मध्ये जी घेतली जाणार ती एक सिंगल, एक धाव आणि एका धाव्याने स्कोर कार्ड वाढलं जातंय. धावफलकावरती 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा. यावेळेस मात्र फटका फसलाय. रक्षक येतोय चेंडूच्या खाली, टिपतोय झेल. विकेटचं पतन, फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम होतोय बाद. दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज देखील शुभम मैदानाच्या मध्ये जो आपल्याला बाद होताना पाहायला मिळाला. आक्रमक स्ट्रोक त्याला खेळायचा होता, पण तितकासा पाठवरती चेंडू आला नाही. चेंडू दे मात्र आपण पाहिलं उंची प्राप्त केली आणि इष्टरक्षकाने एक चांगला झेल टिपलाय. नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या मध्ये दाखल होईल, तो कौशल. हा नवीन फलंदाज आता मैदानाच्या मध्ये चौथ्या क्रमांकावरती दाखल झालेला आहे. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय धावा नोंदवल्या गेल्या त्या 16 धावा. पहिल्या षटकामध्ये बरंचसं आक्रमण, परंतु त्यानंतर आलेली विकेट, त्यानंतर देखील आपण पाहिलं दुसरी विकेट येताना पाहायला मिळाली. हा चेंडू शपलून खेळायचा होता, परंतु तिथे आपण पाहतोय पाटाने बॉलचा संपर्क मैदानाच्या मध्ये होऊ शकलेला नाहीये. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पुन्हा चेंडू जाईल आणि मैदानाच्या मध्ये चेंडू तिथे डॉट येतोय. 16 धाव्यांवरती संघाचा फलक स्थिर. गोलंदाज माऊली पुन्हा त्या गोलंदाजीच्या मार्कवरती जो दाखल होताना आता पाहायला मिळेल. पुढचा चेंडू, यावेळी सलक्या हाताने चेंडू खेळला. सलमान दिला पॉइंट मध्ये, क्षेत्ररक्षक सागर पोहोचला, चेंडू निसटलाय, चेंडू हातामध्ये आला नाही. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली. धावबादचा तिथे प्रयत्न निश्चितच केला जातो, परंतु फेकीला बराचसा वेळ तिथे घेतला क्षेत्ररक्षकाने आणि तो पर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या सुखरूपरित्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जाणार आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 18 धावा स्कोर कार्ड वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असणारा शेवटचा चेंडू जो घेऊन आता गोलंदाजीच्या मार्कवरती माऊली पुन्हा दाखल झालेला आहे. खुलबा टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढला चेंडू. 30 सर्कलचा क्षेत्ररक्षक बीट होईल, नंतर मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक पोहोचला, चेंडूला फील्ड करतोय, फेकी केली आहे. दुसरा धावेचा वेगाने प्रयत्न आहे, पंचांना विचारणा केली जाते, परंतु पंचांनी कळवलंय फलंदाज सुखरूप असेल. 2 धावा ज्या सुखरूपरित्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जाणार आहेत. 2 धावा सुखरूपरित्या आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहेत. स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. 2 षटकांचा पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर संघाच्या धावफलकावरती 20 धावा, धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजीच्या मार्कवरती आता पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपल्यानंतर
षटक क्रमांक 3 घेऊन समी गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. 20 धावा त्या संघाच्या स्कोर कार्डवरती धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला वेळ वाचवा मित्रांनो, 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे, त्यामुळे वेळ वाचवणं हे तुम्हाला गरजेचं आहे. समी आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती पहिला चेंडू फेस करण्यासाठी ऋतिक ऑन स्ट्राईक तयार. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती लॉंग ऑफ मध्ये खेळला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय झेल, विकेटचं पतन, फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. विकेट जी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आली, फलंदाज तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये जो बाद झालेला आहे, तिसऱ्या क्रमांकाची विकेट आली. त्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो अमोल. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जो दाखल झालाय तो अमोल पवार. हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. संघाच्या फलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 20 धावा. गोलंदाज पुन्हा समी तयार, पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली. हा चेंडू मिड विकेट मध्ये खेळला, क्षेत्ररक्षक दूरवरतून पोहोचेल, स्क्वेअर लेगचा चेंडू, स्क्वेअर लेगला तिथे चेंडू फील्ड केला जाईल आणि तो पर्यंत आपण पाहतोय आलेली एक धाव आहे. एक सिंगल आपण पाहतोय. गोलंदाजाने नक्कीच आतापर्यंत नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. पहिल्या षटकामध्ये प्रचंड मोठे हल्ले केले, पहिल्या षटकामध्ये प्रचंड मोठे बेगीट पाहायला मिळाले, परंतु जशी विकेट आली त्यानंतर मात्र फलंदाजाला मात्र रोखण्यामध्ये गोलंदाजाने यश मिळवले. पहिली विकेट पडल्यानंतर मात्र भयान शांतता गोलंदाजाने पसरवले, वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला या डावामध्ये. पुढचा चेंडू, हा चेंडू पुन्हा चांगला पाहायला मिळेल, तिथे सन्मान दिला, चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलतोय, सन्मान देत मात्र आपण पाहतोय एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली जाणार आहे. एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि या एका सिंगलच्या मदतीने स्कोरकार्ड पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 22 धावा. डबल दुर्री आपण पाहतोय धावफलकावरती, अर्थात 22 धावा धावफलकावरती. यावेळेचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये केलाय प्रहार, चेंडू सरळ पोहोचेल सीमारेषे पार, नो चान्स, मिळतील धावा 4, चौकार. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज समी आपण पाहतोय, इथे जो चौकार आलेला आहे. स्कोरकार्ड वरती धावा 26 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती एकूण नोंदवल्या गेलेल्या आहेत आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. पुढे सरसावा डान्सिंग डाऊन द विकेट, अलॉन द कार्पेट खेळलेला स्ट्रोक, बॅक टू द बॉलर, चेंडू पहिल्या प्रयत्नामध्ये वेग कमी केला त्या ठिकाणी गोलंदाजाने, त्यानंतर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहतो चेंडू फील्ड केला जाईल, तोपर्यंत एका धावेचा प्रयत्न केला फलंदाजाने आणि एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये सुखरूपरित्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली जाईल आणि एका धाव्याने स्कोर कार्ड वाढले जाते धावफलकावरती 27 धावा. आजच्या दिवसातील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना धानोरी स्पोर्ट्स क्लब हा संघ आपण पाहतोय, तर क्षेत्ररक्षण करत असताना ट्रिपल आर हा संघ आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा बॉल केलाय मोठा प्रहार, मिड ऑफच्या डोक्यावरतून खेळलेला फटका, चेंडू लॉंग ऑफ मध्ये सीमारेषा पलीकडे, चौकार, 4 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3चा खेळ संपला. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाने आपण पाहिलं 11 धावा खर्च केले, एक विकेट मिळवली. तिसऱ्या षटकात जे सांगता केली धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाच्या एकूण धावा त्या 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 हा आकडा मात्र संघाच्या धावफलकावरती आपल्याला आता नक्कीच वर्चस्व करताना पाहायला मिळतो. 3 षटक झालेत, 3 विकेट आल्यात, 31 धावा स्कोर कार्ड वरती. धानोरी स्पोर्ट क्लब हा संघ आपण पाहतोय प्रथमतः बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थ्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी माऊली पुन्हा त्या गोलंदाजीच्या मार्कवरती जो दाखल होताना पाहायला मिळेल. यापूर्वी एक षटक माऊलीने टाकलेलं आहे.
वैयक्तिक दुसरा षटक. पहिला चेंडू फुलर लेनचा मैदानाच्या आतमध्ये होता, मिड विकेट मध्ये खेळला, क्षेत्ररक्षक पोहोचेल, एक सिंगल आली. फेकी तिथे थोडीशी व्यस्त, परंतु इष्टरक्षक कौतुक असेल, चांगलं कलेक्शन तिथे त्यांनी मात्र मैदानाच्या आतमध्ये साकारलं. आणि आपण पाहतो त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची धाव मैदानाच्या आतमध्ये निश्चितच तिथे खर्च केली जात नाहीये, केवळ एक सिंगल असेल आणि एका सिंगलने जे आपण पाहतोय स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढले जाते. संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती अब तक 32 धावा ज्या संघाच्या फलकावरती आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये नोंदवल्या गेलेल्या आहेत. हा चेंडू आडव्या पाटने मैदानाच्या आतमध्ये लॉंग मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक पाहतो तिथे चेंडूला फील्ड करेल, तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहतोय पुन्हा आलेली एक धाव, एक सिंगल. एका सिंगलने पुन्हा स्कोर कार्ड वाढले जाते, धावफलक पुढे जाते, धावफलकावरती 33 धावा. गोलंदाज तयार. यावेळी शपल झाले, क्रीजचा वापर, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, टिपला झेल आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होतोय बाद. विकेट जे आपण पाहतो तिथे मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचते धावफलकावरती 33 धावा. 4 गड्यांच्या मोबाईलमध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनुराग, जो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. पहिलाच बॉल खोलवट टप्प्याचा होता, लॉंग मध्ये फटका खेळला, क्षेत्ररक्षक पोहोचेल तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण केलं, फेकी देखील वेगवान अचूक पाहायला मिळेल. त्यानंतर मात्र कोणताही दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होत नाहीये. आणि मग पाहतो एका सिंगल धावेवरती समाधान फलंदाजांनी मानलंय. एका सिंगलने मात्र आपण पाहतो स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 34 धावा स्कोर कार्ड वरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खुलवा टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा कट कॉपी पेस्ट लॉंग मध्ये, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल, एक सिंगल. दुसऱ्या धावेचा तिथे प्रयत्न होतोय, परंतु चांगली फिकी, त्यानंतर नक्कीच फलंदाज माघारी येईल. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिथे पुन्हा आलेली एक धाव, एक सिंगल. आणि एका धावेने पाहतोय स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचला फलकावरती 35 धावा. शेवटचा चेंडू जो षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4 सदा मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाजाने या षटकामध्ये, एक विकेट मिळवली आहे. आता शेवटचा चेंडू घेऊन तयार. जमिनीला समांतर फटका, यावेळी डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल आणि तोपर्यंत एक सिंगल. षटक क्रमांक संपलं जातं ते 4थ्या क्रमांकाचं. 4थ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजीने केली, केवळ 5 धावा त्याने तिथे खर्च केलेले आहेत आणि एक महत्वाची विकेट मिळवली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धानोरी स्पोर्ट्स क्लब या संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 36 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज नवीन गोलंदाज आपण पाहतोय लालाराम प्रजापती. हा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर दाखल झाला. शेवटच्या षटक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंगचा पहिलाच बॉल वर फुलटॉस होता, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू खेळून काढला जातोय. एक सिंगल जी पुन्हा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुखरूपरित्या घेतली जाते. एका धाब्याने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढलं जाते. संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 37 धावा धावफलकावरती.
4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाजी केली. पहिलं षटक जर सोडलं त्या व्यतिरिक्त जे मात्र 3 षटकं मात्र चांगली पाहायला मिळाली. खुलवा टप्प्याचा बॉल यावेळी मात्र फटका पण पाहतो तिथे समोर दिशेला क्षेत्ररक्षक पोहोचेल. सुंदर चेंडू अडवला, थोडीशी पडझड, परंतु चेंडू चांगला अडवला, फेकी वेगवान. तिसऱ्या पंचाची तिथे मागणी आहे. फलंदाजा बाद आहे की नाही त्यासाठी मात्र तिसऱ्या पंचाचा वापर तिथे केला जाईल. फलंदाज बाद. धावाच्या स्वरूपामध्ये 5व्या क्रमांकाचा फलंदाज माघारी जाईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अश्विन अश्विन कुमार हा नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. अश्विन कुमकर हा नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस, नो बॉल. बीमर चेंडू बिना टप्प्याचा बीमर मिड विकेट मध्ये एक सिंगल घेते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावाची संधी असेल. कलेक्शन तिथे चांगलं आहे, काहीशी विचारणा पंचांना, परंतु पंचांनी कळवलंय फलंदाज पोहोचलाय. 2 धावा सुखरूप असतील. 9+2 अशा मिळतात त्या 3 धावा. स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये मग पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 41 धावा धावफलकावरती. फलंदाज स्थिती मात्र धावबाद जरूर झाला, परंतु त्यानंतर फुलटॉस चेंडू टाकण्याचा प्रयत्न, वेग वाढवण्याचा प्रयत्न केला, परंतु गोलंदाजाला तिथे नियंत्रण राहिलं नाही. बीमर चेंडू मैदानाच्या आतमध्ये त्याने टाकलाय आणि आपण पाहतोय नक्कीच बीमर चेंडू तिथे मुख्य पंचांनी कळवल्यानंतर 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. स्कोरकार्ड वरती 41 धावा स्कोरकार्ड वरती. येणारा पुढील चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. अक्रॉस द बॅट फटका खेळला, क्षेत्ररक्षक फार दूर. फ्री हिटच्या चेंडूवरती सुंदर प्रहार, चेंडू सीमा पार, मिळतात धावा 4. गोलंदाज तयार पुन्हा. हो, यावेळी चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये व्हेरिएशन पूर्वक टाकलेला चेंडू आपण पाहतोय. डॉट मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. स्कोरकार्ड वरती 45 धावा आहेत. अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो पहिल्या इनिंगचे 2 चेंडू जे मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती जो पुन्हा तयार झालाय. पुढचा चेंडू पुन्हा आपण पाहतोय उजव्या इष्टेच्या दिशेने टाकलेला हा चेंडू तिथे मात्र कळवला जातोय तो वाईट बॉल. अतिरिक्त अवंतर धाव स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये अतिरिक्त अवंतर धावेने वाढेल. धपलकावरती 46 धावा आहेत. तिसऱ्या पंचांचा वापर जो तिथे केला जातोय, तिसऱ्या पंचांना मागणी केली आहे.
फेअर डिलिव्हरी, चेंडू डॉट असेल. 45 धावा फलकावरती शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये घेऊन गोलंदाज, जो तो गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा दाखल होईल. गोलंदाज तयार. शेवटच्या बॉलवरती बिगीचा प्रयत्न, फटका फसला, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय जाईल. शेवटच्या बॉलवरती आली आहे विकेट, फलंदाज बाद. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहे. सामना क्रमांक 3 एका बाजूने निलेश दमिते स्पोर्ट्स फाउंडेशन आणि रुद्रा 11 मुळशी या दोन संघांमध्ये यानंतरची मॅच होणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती टॉस साठी या. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला आघाडीचे दोन्ही बॅटर देखील त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायचंय. चला आघाडीचे दोन्ही फलंदाज त्वरित आपल्यास विनंती मैदानाच्या आतमध्ये या. चला आघाडीचे दोन्ही फलंदाज विनंती त्वरित मैदानाच्या आतमध्ये या. सलामीची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जी दाखल होताना पाहायला मिळेल. एका बाजूने विशाल असणार आहे प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी तो दाखल होतोय आणि दुसऱ्या बाजूने सागर. स्वप्नीदारांच्या शुभास्ते यानंतरच्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. धमिष्ठ स्पोर्ट क्लब आणि रुद्रा 11 मुळशी या दोन संघांमध्ये यानंतरची मॅच आपण खेळवणार आहे. चला क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये सजून घ्या.
जे काय डिसिजन असेल ते ऑन फील्ड द्या. पंचांना विनंती आहे. कॅप्टन साठी करा. टॉस जिंकल्यानंतर निर्णय त्वरित कळवणं गरजेचं आहे. ट्रिपल आर संघाला मात्र 2 धाव्यांची पेनल्टी आहे. पुढे सरसवत पहिलाच चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. मिड विकेट मध्ये चेंडू अडवलाय. तोपर्यंत आलेली एक सिंगल. सलामी जोडी आपण पाहतोय सागर आंग्रे आणि विशाल. ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये जी दाखल झाली. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय पहिलं षटक घेऊन ऋतिक कुमार हा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा आता गोलंदाज तयार. आपण बार होता क्रॉस दिपाट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली टिपलाय जाईल. पहिल्या चेंडूवरती फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होतो बाद. विकेट. विशाल बॅक टू द पवेलियन. टॉस जिंकत प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅट्समनचं नाव कळवा. अजिंक्य गोलंदाज अजिंक्य पाहतो नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. स्कोरकार्ड वरती एक धाव एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू पायावरती टाकला होता. सुंदररित्या फटका खेळला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतो. चेंडू निसटला. त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फरार होईल. मिळतात धावा 4. येतोय चौकार. स्कोरकार्ड वरती आपण पाहतोय 5 धावा. ज्या संघाच्या फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा दाखवू टप्प्याचा बॉल उचल घेणारा चेंडू. तिथे पुन्हा एकदा सुंदररित्या फटका. क्षेत्ररक्षण खराब. त्यानंतर मात्र डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. लागोपाठचा दुसरा चौकार. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतो इथे दुसरा चौकार जो मैदानाच्या मध्ये आलेला आहे. आणि त्यानंतर आपण पाहतोय संघाचा धपलक पुढे जाऊन पोहोचेल. धपलकावरती धावा आपण पाहतोय 9 धावा ज्या स्कोरकार्ड वरती नोंदवल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 26 चेंडू बाकी असणार आहेत. 26 चेंडूवर जिंकण्यासाठी 37 धाव्यांची अजूनही गरज. खोलवर टप्प्याचा बॉल मिड विकेट मध्ये उंची चेंडूने प्राप्त केली. लांबी तिथे मात्र मिळाली होती परंतु वा सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण तिथे क्षेत्ररक्षकाने केले. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे नक्कीच साकारलं. तब्बल 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. 2 धावा ज्या पळून पूर्ण केल्या जातील परंतु तिथे तिसऱ्या पंचाला विचार नाही. हा चेंडू अडवलाय की नाही त्यासाठी मात्र तिसऱ्या पंचांचा वापर केला जाईल. टेनिस cricket.in माध्यमातून आपण पाहतोय तिसऱ्या पंच आता मात्र निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. सेफ आहे. चेंडू अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षकाने मैदानाच्या आतमध्ये केलं. तब्बल 4 धावा ज्या आपल्या संघासाठी महत्वाच्या वाचवल्यात. अगदी चेंडूवरती बारकाईने नजर ठेवली. वेळेमध्ये उंचीला मात्र नक्कीच तिथे उंच उडी घेत मात्र चांगल्या रीतीने चेंडू स्टॉप केला. स्कोरकार्ड आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचेल धपलकावरती 11 धावा धपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा तयार.
पुढे सरसवत त्यावेळी खेळायचं होता, परंतु धीम्या गतीचा बॉल तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाच्या धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचे बाकी असणार ते 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे असतील त्या 35 धावा. गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज आता गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक 2 मध्ये दाखल होतोय तो अमोल पवार. हा नवीन गोलंदाज आता पावरचं दुसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करताना पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. सागरसाठी हा चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न. मिडअप मध्ये चेंडू खेळला वेगाने एक सिंगल, तर तिथे सागर निश्चित स्वरूपामध्ये पळून मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करतोय आणि आलेल्या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढलं जाईल. धावफलकावरती 12 धावा आहेत. 23 चेंडू आणि 34 धावा हे समीकरण ज्यात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. हाफ ट्रॅकर होता, फटका फसलाय पॉइंट मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय तिथे झेल. अजिंक्य फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होतोय बाद. धक्का क्रमांक 2. खेळाडूला एक सूचना असणार आहे, आपण मैदानाच्या आतमध्ये सामना खेळत असताना ब्लॅक ट्रॅक पॅन्ट असणं कंपल्सरी आहे. त्या व्यतिरिक्त जर कोणत्या कलरची ट्रॅक पॅन्ट आढळली तर मात्र संघाला पेनल्टी दिली जाईल याची नोंद असावी. नवीन फलंदाज आपण पाहतोय लालाराम प्रजापती मैदानाच्या आतमध्ये जो दाखल झालाय. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती, 22 चेंडू आणि 34 धावा हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. पहिला चेंडू आपण पाहतो खोलवर टप्प्याचा होता. शॉर्ट मिड विकेट मध्ये चेंडू अडवला जाईल तोपर्यंत आलेली एक सिंगल, दुसरा धावेचा प्रयत्न परंतु नकार कळवला जातोय सागरच्या माध्यमातून. एकच सिंगल असणार आहे आणि त्या एका सिंगलच्या मदतीने संघाचा फलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा अमोल पवार. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केली. यावेळी साफ ट्रॅकर होता, शेपटच चेंडू खेळण्याचा प्रयत्न तिथे सागरचा, परंतु आपण पाहतोय पाटाने बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडूने शरीराचा वेध घेतलेला आहे आणि तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी पावरच्या दुसऱ्या षटकामध्ये केली. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आले. धावफलकाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न फलंदाजांनी केला, परंतु दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अमोल आलाय आणि पहिली विकेट नक्कीच त्याने विकेट मिळवत धावफलकाचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावेळेस पुन्हा थोडासा मागे ठेवला चेंडू, जागेवरतून फटका खेळायचा होता सागरला. जास्त काही फुटवर्क तिथे पाहायला मिळालं नाही आणि नक्कीच आपण पाहतोय तिथे पुन्हा एकदा चेंडू मैदानाच्या आतमध्ये बिग हिटचा प्रयत्न करत असताना फलंदाज बीट झालेला आहे. चेंडू मैदानाच्या आतमध्ये संपूर्णपणे असेल तो डॉट. यावेळेस मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे, षटकार 6 धावा. षटकार आपण पाहतोय तिथे जो मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल आणि स्कोर कार्ड 2 षटकांच्या समाप्तीनंतर पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या 18 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज आहे.
12 चेंडूमध्ये 19 धावा बनवल्या. शेवटच्या 18 चेंडूमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 27 धावा ज्या बनवायच्यात. छोटीशी टीम मीटिंग पाहायला मिळते. आघाडीचे आपण पाहतो 2 फलंदाज बाद झालेले. आतापर्यंत 2 फलंदाज बाद झालेले. आघाडीचा एक फलंदाज आपण पाहिलं तर सागर अद्यापही मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतो. एक षटकार जो त्याच्या बॅटपण येताना पाहायला मिळाला शेवटच्या चेंडूवरती आक्रमणाचा प्रयत्न त्याने देखील केलेला आहे. तर शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे 18 चेंडू 27 हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल. त्यानंतर गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी ऋतिक कुमार हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. यापूर्वी ऋतिकने एक षटक टाकलंय. त्यामध्ये एक विकेट त्याने मिळवली. आघाडीचा बॅटर मात्र त्याने माघारी पाठवला. 11 धावा त्याने खर्च केल्या होत्या. आता पुन्हा एकदा तो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेला आहे. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल कट केलाय. गॅप मध्ये चेंडू बीच में मिली दरार उसमें जड़ दिया रन 4 4 रन चौकार. चौकाराने आपण पाहतोय स्वागत केलं ऋतिकचं. स्कोर कार्ड 4 धाव्यांच्या मदतीने पुढे जाऊन पोहोचेल. फलकावरती 23 धावा आहेत. पहिल्याच बॉलवरती एक सुंदर स्ट्रोक पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा चेंडू सन्मानपूर्वक खेळला. हलक्या हाताने डिफेन्स पूर्वक पाहतोय तिथे मैदानाच्या आतमध्ये चेंडू खेळून काढला जाईल. पॉइंट मध्ये चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एका सिंगलचा प्रयत्न. नो बॉल. जमा तिथे मुख्य पंचांनी कळवलं नो बॉल. नो प्लस 1. पंचवीस धावा फलकावरती 17 चेंडू बाकी आहेत आणि अजूनही 17 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 21 धाव्यांची गरज आहे. सागर आतापर्यंत सागरने आपण जर पाहिलं 5 चेंडू खेळल्यात 8 धावा बनवल्यात. एक षटकार सागरच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालाय. त्यानंतर पुन्हा तो ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 मध्ये जो आता दाखल होताना पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू डीप होणारा चेंडू आपण पाहतोय चांगल्या रीतीने फटका खेळून काढलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिथे आहे. तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा तर घेतल्या जातील. परंतु तिथे फेकी खराब बॅकअप चांगलं आहे. त्यामुळे आपण पाहतो जास्तीची धाव तिथे खर्च होणार नाही. केवळ 2 धावा असणार आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा फलक पुढे जाऊन पोहोचेल. फलकावरती 27 धावा स्कोर कार्ड वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा राईट मुर्द विकेट. शरीरावरती आलेला चेंडू पुन्हा एकदा फक्त दिशा दिली क्षेत्ररक्षक. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडूचा वेग कमी होईल तिथे. त्यानंतर चेंडूची फेकी केली जाते. तोपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलने आपण पाहतो स्कोर कार्ड वाढल्या जाते. धपलकावरती 28 धावा आहेत. तिसऱ्या पंचांना विचारणा. ओव्हर स्टेप साठी मात्र तिसऱ्या पंचांचा वापर तिथे केला जाईल. नो बॉल कळवला तिसऱ्या पंचांनी. 9+1 अशा 2 धावा असतील.
आणि या 2 धावेंच्या मदतीने संघाचा धपालका पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. धपालकावरती 29 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 16 चेंडू आणि 17 धावा. काहीच सोपं काहीच अवघड वाटणार हे समीकरण आपण पाहतोय. एका बाजूने सागर दुसऱ्या बाजूने लाला राम हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतात. तर गोलंदाजीच्या मार्क वरती ऋतिक कुमार हा गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मध्ये वैयक्तिक दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळतोय. आतापर्यंत या षटक मैदानात 2 चेंडू टाकलेत. बराचसा मागणा ठरलाय. अतिरिक्त अवांतर चेंडू बरेचसे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. फ्रीचा चेंडू तिथे मात्र अक्रॉस द बॅट खेळायचा होता. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये गुडलिन स्पॉट वरती नक्कीच टप्पा. त्यानंतर भन्नाट वेग चेंडू प्राप्त करत जाऊन पोहोचतोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू तिथे डॉट आलेला आहे. स्कोरकार्ड वरती 29 धावा आहेत. गोलंदाज पुन्हा तयार. हा चेंडू हलक्याने टॅप केला. कॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु तिथे कॅप मिळाली नाही. क्षेत्ररक्षक उपस्थित. चेंडू अडवेल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल. सागरचा प्रयत्न दुसऱ्या धावेचा आहे परंतु तिथे नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाकडून साथ मिळाली नाही. नक्कीच सागर माघार येईल आणि केवळ एक सिंगल वरती जे समाधान मैदानाच्या आतमध्ये मानावं लागेल. एका धावेने स्कोर कार्ड वाढलं जाते. धबलकावरती 30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 14 चेंडू 16 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा दा लोअर फुल टस होता तिथे हलक्या हाताने चेंडू खेळला. शॉर्ट कव्हरला चेंडू अडवला जाईल. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये करतोय. कोणत्याही प्रकारची चुकी तिथे पाहायला मिळत नाहीये आणि इथे जात आपण पाहतोय तिथे पुन्हा एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली जाईल. मॉर्टल ट्रॉफी 2025 चा थरार आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दुसरा सामना आजच्या दिवसातील. यावेळी शपलक फटका खेळला. चेंडूने उंची प्राप्त केली. लांबी कमी. क्षेत्ररक्षक आला चेंडूच्या खाली. टिपलाय तिथेच येईल. विकेटचं पतन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होतोय. बाद धक्का क्रमांक 3. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 12 चेंडू 15 धाव्यांची गरज. शेवटच्या षटकामध्ये पेनल्टीच्या धावा ऍड केल्या जातील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आता 5व्या क्रमांकावरती आनंद हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जो आता दाखल होतोय. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4 घेऊन ललित चौधरी हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एका बाजूने सागर आपण पाहतोय संयमी खेळ दाखवतोय. 3 विकेट आले परंतु तो सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. 8 चेंडू त्याने खेळलेत. एकेरी दुहेरी धावा आणि षटकार चौकारांच्या पद्धतीने 12 धावा त्याने बनवलेल्या आहेत. अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 12 चेंडू बाकी आहेत. 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 15 धाव्यांची गरज आहे. चला मित्रांनो वेळ वाचवणं गरजेचं आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. पहिला चेंडू पाठची कडा. त्यानंतर यष्टीरक्षकाच्या पाठीमागे आपण पाहतो चेंडू ट्रॅव्हल झालाय. दरम्यानचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायचंय एक सिंगल तर पळून पूर्ण केली जाते. केवळ एक सिंगल असेल आणि एका धावेने आपण पाहतो स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धापलकावरती अब तक 32 धावा ज्या आतामध्ये संघाच्या धापलकावरती आहेत. यावेळेस पुन्हा बॅटची कडा. इष्टरक्षक बीट झालाय. त्यानंतर डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट होऊ शकला नाही. एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक पोहोचला चेंडूला कव्हर करण्यासाठी. त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे नक्कीच केला जात नाहीये. तिसऱ्या पंचांची पुन्हा मागणी केली.
फलंदाज तिथे धाव घेत असताना मध्ये आलाय का नाही ते पाहण्यासाठी मात्र आता सुखरूपरित्या धावा पूर्ण असणार आहेत. फलंदाज कोणत्या प्रकारे तिथे मध्ये आलेला नाहीये. सिंगल ने बाद स्कोर कार्ड मैदानाच्या मध्ये वाढलं जाते. धपलक पुढे जाईल. धपलकावरती 33 धावा. शेवटच्या 10 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 13 धाव्यांची गरज. शेवटच्या षटकामध्ये पेनल्टीच्या धावा ऍड आपण करणार आहे. तेहतीस धावा स्कोर कार्ड वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजच्या मार्कवरती तयार. पहिलाच इथे आपण पाहतोय सागर या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. बरेचसे वेगाने बॅट फिरवतो परंतु चेंडू पडल्यानंतर आपण जर पाहिलं ना नक्कीच कमी गतीचा होताना पाहायला मिळतो. त्यानंतर यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू मार्गस्थ झालेला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट. यावेळेचा चेंडू वेगीचा प्रयत्न फटका फसता चेंडूने उंची प्राप्त केली. क्षेत्ररक्षक मात्र कोणताच पोहोचू शकला नाही. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड केला. दुसरा धावेचा प्रयत्न कलेक्शन तिथे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होऊ शकत नाही. त्यानंतर तिसरा धावेचा देखील प्रयत्न झालेला आहे. प्रथमतः आपण पाहिलं झेलाची संधी होती. क्षेत्ररक्षक दूरवरती राहिले त्यानंतर धावबाद करण्याचा प्रयत्न केला. वेगाने फेकी केली त्याच वेगाचं कलेक्शन परंतु तिथे कलेक्शन झालं नाही आणि तिसरा धावेचा देखील प्रयत्न झालेला आहे. स्कोर कार्ड आपण पाहतोय 3 धाव्यांच्या मदतीने वाढतोय धावफलकावरती 36 धावा. गोलंदाज पुन्हा तयार. यावेळेस देखील वेगाने बॅट फिरवली परंतु वाईड लाईन धरून मात्र टाकलेला हा चेंडू जो बॅटच्या संपर्कात येऊ शकला नाही. कमी गतीचा बॉल पुन्हा त्या फलंदाजाला मात्र तिथे त्रास देताना पाहायला मिळाला आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू तिथे डॉट आलेला आहे. पुढचा चेंडू यावेळेस अक्रॉस द बॅट स्ट्रोक खेळायचा होता. वाईटची विचारणा परंतु पंचाने तिथे कळवलंय हा चेंडू फलंदाजाच्या कक्षेमध्ये. तो चेंडू मैदानाच्या आतमध्ये टॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये निश्चितच कळवला जाईल. पेनल्टीच्या धावा मात्र आता ज्या कमी केल्या जातील बॅटिंग टीमच्या खात्यामधून. टार्गेट वाढवलं गेले. शेवटचे 6 चेंडू जिंकण्यासाठी 12 धाव्यांची गरज. स्कोर कार्ड वरती 36 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 6 चेंडू आणि 12 धावा. यानंतरच्या मॅच साठी दोन्ही संघाने तयार राहायचंय. 2 मिनिटांचा कालावधी असणार आहे. तर 2 मिनिटांच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजणं गरजेचं आहे. तर गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय आता मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक घेऊन शुभम गीते हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. शेवटचे 6 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये असणारे. स्कोर कार्ड वरती आतापर्यंत नोंदवल्या गेल्या 36 धावा. ऑन स्ट्राईक सागर. 11 चेंडू सागर खेळलाय. 16 धावा सागरने बनवलेल्या आहेत. गोलंदाज शुभम तयार. पहिलाच बॉल मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एका टप्प्यावरती चेंडू तिथे अडवला जाईल. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली. वेगाने दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. बॅकअपचा क्षेत्ररक्षक चेंडूला तिथे कलेक्ट करेल. तोपर्यंत आलेल्या 2 धावा आहेत आणि स्कोर कार्ड आपण पाहतोय 2 धाव्यांच्या मदतीने वाढेल
संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 38 धावा. धावफलकावरती आपण पाहतोय शेवटचे 5 चेंडू 10 धावांची गरज. एका बाजूने दारोनी स्पोर्ट क्लब, दुसऱ्या बाजूने ट्रिपल आर स्ट्रायकर्स. दोन संघांमध्ये हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हा चेंडू पंच केलाय, पॉइंटच्या डोक्यावरतून चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकत नाही. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे डीप पॉइंट मध्ये सागरच्या बॅटमधून येथील धावा 4 चौकार. चार धाव्यांच्या मदतीने संघाचा धावफलक वाढेल. स्कोर कार्ड जे पुढे जाऊन पोहोचतोय. धावफलकावरती 42 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचे 4 चेंडू जिंकण्यासाठी 6 धाव्यांची गरज. खुलवा टप्प्याचा चेंडू पुन्हा दालोंदी कार्पेट स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. चेंडू पर्यंत थोडासा फंबल झाला, चेंडू निसटला. त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील जे मैदानाच्या आतमध्ये सुखरूपरित्या पळून पूर्ण केली जाते. शेवटचे 3 चेंडू आता बाकी असतील. जिंकण्यासाठी 4 धाव्यांची गरज. 44 धावा धावफलकावरती आहेत. शॉर्ट धावेसाठी मात्र तिथे नक्कीच आता तिसऱ्या पंचांची मागणी आहे. धाव तिथे पूर्ण आहे की अपूर्ण ते नक्कीच आता पाहिलं जाईल. सर ऑनफिल्ड डिसिजन द्यावा लागेल. ऑनफिल्ड जो काही डिसिजन असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. सर 2 धावा आहेत ना आताच्या. 44 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्कवरती शुभम पुन्हा तयार. शपल झाले. मनगटाचा वापर, फक्त दिशा दिली आणि चेंडू देखील गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. सागरच्या बॅटमधून येईल विजयी चौकार. ट्रिपल आर स्ट्रायकर संघाने हा सामना जिंकलाय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. प्रमुख संघाचे आभार. वेल प्लेड. एका लाईन मध्ये संपूर्ण संघ मैदानाच्या बाहेर येईल याची नोंद घ्या. विकास राठोड ठरलाय या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच. एका षटकामध्ये 15 धावा खर्च केल्यात, एक महत्वाची विकेट मिळवली आणि प्लेअर ऑफ द मॅच हा किताब विकास राठोड या खेळाडूच्या नावावरती देतोय.